आज मी तुम्हाला मस्त अशी डाळ बटाटा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी मी तुरीची डाळ 2 तास भिजत घातली होती। त्यात टाकायची आपल्याला बघा ही 1 हिरवी मिरची, 1 मीडियम आकाराचा बटाटा बघा त्याचे साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत, 1 कांदा आहे, 1 छोट्या आकाराचा टोमॅटो, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ टाकलं तरी चालेल किंवा थोडंसं टाकलं तरी पण चालेल, 1 तेजपत्ता, मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे बघा। ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे मीडियम गॅसवर। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि कुकर थंड झालेला आहे, खाली काढून घेतलेला आहे। मस्त असे बघा शिजले गेलेले, मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा गाळ झालेला आहे। टोप ठेवलाय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया, गरम होऊन देऊया। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, 1 चमचा जिरं, थोडीशी आपल्याला हिंग पावडर, कढीपत्ता, लसूण आणि आलं मी कुटून घेतलेलं आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं। 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा जिरे धने पावडर, 1 चमचा सांबर मसाला हलवून घेऊया आणि त्यात मध्ये टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। आता त्यात टाकूया आपण कुकरमध्ये जे शिजवलं होतं त्यात मी टाकलं होतं अर्धा ग्लास पाणी आणि आपण काय करतो शिजवतानाच मीठ टाकलं होतं। आता ह्याला चांगलं उकळून देऊया। मस्त असं बघा उकळलेलं आहे। अशा पद्धतीने डाळ बटाटा करायचा। पाहिजे तर तुम्हाला ना ह्याच्यामध्ये थोडीशी चिंच जरी टाकली तरी पण चालू शकते, खूप छान चव येते। आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता खूप सारे कोथिंबीर। काय माहिती आहे का, आपण जिरा राईस, साधा राईस असं केलं की नाही त्याच्याबरोबर असं खायला छान आहे आणि वेगळ्या पद्धत जरा थोडीशी